Good morning all. In this lecture, we will start our next question, function of marketing. Okay. In last lecture, we were learn what is meant by marketing and its important and feature, right? So function काय सांगितलेले आहेत बघा, जे आपण शॉर्ट मध्ये लर्न केलेले आहेत. सो डिटेल बघणार आहोत आपण या क्वेश्चन मध्ये. फर्स्ट, मार्केटिंग रिसर्च. जसं की आपण लर्न केलं होतं, मार्केटिंग स्टार्ट फ्रॉम आयडेंटिफाइंग कंझ्युमर नीड, वॉन्ट अँड एक्सपेक्टेशन अँड सॅटिस्फाइंग देम. एंड कुठे होणार आहे? कंझ्युमरच्या नीड सॅटिस्फाय जेव्हा होतील तेव्हा मार्केटिंगचा एंड. सो ह्या बेस वरती किंवा ह्या ऍक्टिव्हिटी इफेक्टिव्ह होण्यासाठी फंक्शन हे रन केली जातात. सो फर्स्ट आहे मार्केटिंग रिसर्च. कंझ्युमरच्या नीड आपल्याला फाइंड आउट करायचे आहे तर काय करावं लागेल? फर्स्ट मार्केटिंग रिसर्च, राईट? So marketing research is a systematic method of collecting, recording and analyzing of data which is used to solve marketing problem. Marketing research मध्ये काय करतो आपण? तर इथे आपण वेगवेगळा डेटा हा कलेक्ट करतो, तो रेकॉर्ड करतो, अनालाइज करतो आणि ह्या डेटावरूनच आपण जे काही प्रॉब्लेम आहेत हे सॉल्व करतो. So marketing research play a very significant role in identifying the need of consumers and meeting them in a best possible way. आणि जे बेस्ट पॉसिबल वे आहेत, जे बेस्ट पॉसिबल मेथड आहेत, ह्या मेथड मधून आपण कंझ्युमरच्या एक्सपेक्टेशन, नीड ह्या सॅटिस्फाय करतो. ओके, सो यासाठी मार्केटिंग रिसर्च हे इम्पॉर्टंट असेल. सेकंड पॉइंट, प्राइसिंग. प्राइसिंग इज द एक्सचेंज व्हॅल्यू ऑफ द प्रोडक्ट. प्राइसिंग काय आहे? जसं की आपण नेहमीच म्हणतो, प्राइसिंग इज वन ऑफ द इम्पॉर्टंट एलिमेंट ऑफ मार्केटिंग मिक्स. आणि प्राइसिंगची डेफिनेशन विचारली तर काय सांगायचं? प्राइसिंग इज द एक्सचेंज व्हॅल्यू ऑफ द प्रोडक्ट. लक्षात राहील? प्राइसिंगची डेफिनेशन काय आहे? प्राइसिंग इज द एक्सचेंज व्हॅल्यू ऑफ द प्रोडक्ट. Pricing is an important factor affecting the success or failure of the product. एखादं प्रोडक्ट फेल्युअर असेल किंवा सक्सेस हे आपण कशावरून जज करू शकतो? तर त्या प्राइसवर. The marketers have to analyze the factor determining the price of product and take several decisions like pricing objective, pricing strategy, changing price, etc. etc. ओके, आणि म्हणून यासाठी प्राइसिंग फंक्शन हे फार इम्पॉर्टंट असणार आहे मार्केटिंग साठी. इज इट क्लिअर? फर्स्ट अँड 2 पॉइंट. येस मॅम. येस शॉर्ट मध्ये तुम्हाला एका सेंटेन्स मध्ये विचारलं, समरी लक्षात ठेवा प्रत्येक पॉइंटची. फर्स्ट पॉइंट मध्ये, मार्केटिंग रिसर्च is the systematic method of collecting, analyzing and recording data regarding marketing problem and marketing opportunity. फर्स्ट पॉइंट मध्ये येईल. सेकंड पॉइंट मध्ये, प्राइसिंग इज वन ऑफ द इम्पॉर्टंट एलिमेंट ऑफ मार्केटिंग मिक्स. पहिलं सेंटेन्स. सेकंड सेंटेन्स मध्ये, प्राइसिंग इज द एक्सचेंज व्हॅल्यू ऑफ द प्रोडक्ट. अँड थर्ड, सक्सेस अँड फेल्युअर ऑफ द प्रोडक्ट इज डिपेंड्स ऑन प्राइसिंग. हे तीन सेंटेन्स. Is it clear? First and 2? येस. येस मॅम. ओके, मी रिपीटेशन घेणार आहे लगेच. सो चला नेक्स्ट स्लाइड कडे. रिपीटेशन करा आधी 2 पॉइंटचं. मार्केटिंग रिसर्च मध्ये काय लक्षात ठेवायचं? एक सेंटेन्स सांगा. Recording and analyzing of data is used to solve marketing problems. Okay, good. And second point, pricing. It is exchange value of product. Very good. Pricing is the exchange value of the product. ही डेफिनेशन आहे, सो लक्षात ठेवा. आणि सेकंड लक्षात काय ठेवणार आहात? Success or failure of product is analyzing. Depends on pricing. Very good, very good. चला, सो नेक्स्ट स्लाइड कडे जाऊया आपण. पॉइंट नंबर 3, पॅकेजिंग अँड लेबलिंग. सो ह्या पॉइंट मध्ये आपल्याला काय क्लिअर करायचं आहे? व्हॉट इज द पर्पज ऑफ पॅकेजिंग अँड व्हॉट इज द पर्पज ऑफ लेबलिंग. सो लेबल आपण का करतो किंवा पॅकेजिंग का करतो? सो पॅकेजिंगचं बेसिक इंटेन्शन काय असतं बरं सांगा? तर एखाद्या प्रोडक्टचं प्रोटेक्शन करणे, हे लक्षात ठेवा. द पर्पज ऑफ पॅकेजिंग इज प्रोटेक्शन ऑफ द प्रोडक्ट. लक्षात येतंय?
पॅकेजिंगचा आणि लेबलिंगचा पर्पज हा डिफरंट असतो. पॅकेजिंगचा पर्पज काय आहे, त्या प्रोडक्टचं प्रोटेक्शन करणं, म्हणजे ते प्रोडक्ट कोणत्या टाईप्सचं आहे त्याच्यावरून मग आपण डिसाइड करतो की याचं पॅकेजिंग हे कसं केलं पाहिजे. So packaging refers to the designing the package for the product. पण पहिलं सेंटेन्स लक्षात काय ठेवायचंय, the purpose of packaging is to protection the product. प्रोटेक्शन हा वर्ड तुमच्या पॅकेजिंगशी रिलेटेड आहे. पॅकेजिंगच्या पुढे प्रोटेक्शन आलं पाहिजे आणि मग प्रोटेक्शन देतो आपण, पण त्याचबरोबर कसंही पॅकेज करतो का हो आपण. पॅकेजिंग मधून आणखी काय दुसरं इंटेन्शन असणार आहे, अट्रॅक्टिंग टू दी कस्टमर. ज्या पद्धतीने तुम्ही पॅकिंग करताय त्याच्यावरून कस्टमर हे अट्रॅक्ट होत असतात. सो द प्रायमरी पर्पज ऑफ पॅकेजिंग इज टू प्रोटेक्ट द प्रोडक्ट अँड सेकंडरी असणार काय आहे तर अट्रॅक्टिंग टू दी कस्टमर, कस्टमरला अट्रॅक्ट करणे. ओके, मग लेबलिंगचा पर्पज काय असणार आहे सांगा बरं. द पर्पज ऑफ लेबलिंग इज टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट दी प्रोडक्ट टू दी कस्टमर. लेबल कशासाठी देतो आपण, एखाद्या प्रोडक्ट वरचे लेबल जर तुम्ही बघितलं तर ते प्रोडक्ट काय आहे, त्याचं वेट किती आहे, त्याची प्राइस किती आहे, त्यामध्ये काही इन्ग्रेडियंट इन्क्लूड केलेले आहेत, क्वांटिटी काय आहे, डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग काय आहे, एक्सपायरी डेट काय आहे, व्हॉट एव्हर. ओके, ह्या सगळ्या गोष्टी लेबलिंग मध्ये इन्क्लूड असणार आहे. इज इट क्लिअर. सो काय सांगायचंय बघा, 3च सेंटेन्स सांगते, लक्षात ठेवा. सो फर्स्ट सेंटेन्स पॅकेजिंगशी रिलेटेड आहे, फर्स्ट आणि 2. थर्ड सेंटेन्स लेबलशी रिलेटेड असेल. फर्स्ट, the primary purpose of packaging is to protect the product and attracting to the customer. हे packaging शी related झालं. Label, the purpose of labeling is to provide information about the product to the consumer. The purpose of labeling is to provide information about the product to the consumer. Is it clear? Third point. Yes, ma'am. Okay. पॉइंट नंबर 4, ब्रँड बिल्डिंग. ब्रँड कशावरून ओळखतो आपण, एखाद्या प्रोडक्टचा सिम्बॉल, एखाद्या प्रोडक्टचं नेम म्हणतो ना आपण, नाम ही काफी है प्रोडक्ट के लिए. सो जे एखादा स्पेसिफिक नेम आहे, सिम्बॉल आहे, साइन आहे, कलर आहे, हे सुद्धा ब्रँड आहे. ओके, सो ब्रँडिंग मीन्स गिविंग नेम और सिम्बॉल टू द प्रोडक्ट. So brand create or brand indicate different image of the product in the mind of customer. ब्रँडचा पर्पज काय असतो, ब्रँडमुळे काय होतं तर ब्रँड हे इमेज इंडिकेट करते प्रोडक्टची. ब्रँड इंडिकेट अ डिफरंट इमेज of the product in the mind of customer as compared to other competitor. बाकीच्या प्रोडक्टच्या कंपेअर मध्ये आपलं प्रोडक्ट कसं बेस्ट आहे, आपलं प्रोडक्ट कसं युनिक आहे, आपल्या प्रोडक्ट मध्ये कशी क्वालिटी आहे, हे इंडिकेट करण्याचं काम ब्रँडिंगच्या अंडर केलं जातं. सो इन शॉर्ट, ब्रँडिंगची डेफिनेशन लक्षात ठेवायची असेल तर काय लक्षात ठेवा, ब्रँडिंग मीन्स नेम, सिम्बॉल, लेटर, साइन एक्सेट्रा एक्सेट्रा. हे सगळं ब्रँड मध्ये येईल. And the purpose of brand is to identify a different image or unique image in the mind of customer. Okay, is it clear? Third and fourth. Yes, ma'am. Okay, so next slide ला जाऊ आपण, repetition. सांगा बरं, थर्ड पॉइंट कोणता झाला आपला, Packaging and labeling. ब्रँड सॉरी पॅकेजिंग अँड लेबलिंग. सांगा पर्पज, व्हॉट इज मीन बाय पॅकेजिंग, व्हॉट इज मीन बाय लेबलिंग. Purpose of packaging is protection of product Protection of the product. and attracting to the customer. Okay, and labeling. The purpose of labeling Labeling is is to provide information about product to the product to the consumer. consumer. Very good. Provide information about the product. Good. And point number 4 कोणता होता, Brand building. हा, ब्रँडिंग कोण building. सांगेल,
थांबा मी आता नाव घेऊन विचारेन, त्यांनी सांगा. अंकिता सांग. अंकिता पवार. Branding means giving name, symbol to the product. Okay. Branding means name, symbol, letter, sign, color, etc. etc. And the purpose of branding is, कोण सांगेल? ब्रँडिंग चा पर्पस काय आहे? हा कीर्ती सांग. To form To a identify special different image on customer. Very good. The purpose of branding is to create or to identify the different image or unique image of the product in the mind of customer. Okay. चला पुढे जाऊया आपण. Next point, advertising. So advertising we were learn in last semester ना, in detail. So short मध्ये जर तुम्हाला विचारलं what is mean by advertising, काय सांगाल? We were learn. So म्हणून मी डायरेक्ट विचारते, जर तुम्हाला विचारलं what is mean by advertising, काय सांगाल? Advertising is the one of the tool of promotion. Okay. And definition विचारली तर झोपेत सुद्धा विचारलं ना तरी सांगता आली पाहिजे. Advertising is the salesmanship of print. रटलो. हा ऍडव्हर्टायझिंग ची ही फेमस डेफिनेशन आहे, ही जनरली सगळ्या स्टुडंट्सना लक्षात राहते. ऍडव्हर्टायझिंग इज द सेल्समनशिप ऑफ प्रिंट. ऍडव्हर्टायझिंग इज द सेल्समनशिप ऑफ प्रिंट. ओके. आणि सेकंड डेफिनेशन जी डिटेल मध्ये इंडिकेट केलेली आहे ती कोणती आहे? ऍडव्हर्टायझिंग इज द ऍडव्हर्टायझिंग इज अ पेड फॉर्म of non-personal communication of goods, services and ideas. Second definition काय आहे बघा? Advertising is paid form of non-personal communication of goods, services and ideas. आणि आपल्याला काहीच माहित नाही ऍडव्हर्टायझिंग बद्दल काय, आणि जर विचारलं तर ऍडव्हर्टायझिंग मध्ये काय केलं जातो बेसिकली, तर ऍडव्हर्टायझिंग प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट गुड्स, सर्व्हिसेस अँड आयडिया. ऍडव्हर्टायझिंग मध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन ही प्रोव्हाइड केली जाते. लक्षात येत आहे? सो आता आपण पॉइंट कडे येऊ. ऍडव्हर्टायझिंग इज वन ऑफ द टूल्स ऑफ प्रमोशन. हे माहिती आहे तुम्हाला. इट इज द पेड फॉर्म. पेड फॉर्म का म्हटलेला आहे बरं? कारण जेव्हा आपण पे करतो तेव्हाच आपली ऍड ही रिलीज केली जाते किंवा दाखवली जाते. कोणतीही ऍड ही फ्री ऑफ कॉस्ट नसते, म्हणून पेड फॉर्म म्हटलेला आहे. So it is the paid form of non-personal promotion किंवा non-personal communication असं म्हणतो आपण. Non-personal communication of goods, services and ideas. Non-personal का म्हटलेलं आहे? म्हणजे असं आहे का की मला आज एक ऍड करायची आहे आणि मी आज कीर्तीला जाऊन ऍड सांगितली, त्याच्यानंतर प्राचीला वेगळी सांगितली, त्याच्यानंतर जैदला परत जाऊन सांगितली. असं होतं का हो कधी की जैदने टीव्ही नाही बघितली, चला मी जैदसाठी आज वेगळी ऍड करणार आहे, असं आपण बघितलेलं आहे का? किंवा प्राची आज टीव्ही नाही बघितली, होती प्राचीसाठी आज वेगळी आपण ऍड करूया. नो, आपण ऍड ही कशी करतो? नॉन पर्सनल. कोणत्याही एका पर्सनला स्पेसिफिक दाखवत नाहीये आपण ऍड, तर मास सगळ्या कंझ्युमरना, त्या क्लास ऑफ कंझ्युमरना समजण्यासाठी ऍड ही दाखवली जाते. त्यामुळे नॉन पर्सनल असं म्हटलेलं आहे. जस्ट एकच मिनिट. लक्षात राहिली का तुमच्या ऍडव्हर्टायझिंग म्हणजे काय? हो मॅडम. ओके. Yes, ma'am. जरा पुन्हा एक्सप्लेन करा मॅम. हा जैद काय काय झालं? शॉर्ट मध्ये सांगू का? पुन्हा एकदा एक्सप्लेन करा. हा, ऍडव्हर्टायझिंग इज सेल्समनशिप ऑफ प्रिंट. जर काहीच नाही आलं हे तर एक ही स्टँडर्ड डेफिनेशन माहित असावी. ऍडव्हर्टायझिंग इज अ सेल्समनशिप ऑफ प्रिंट. Advertising is one of the tools of promotion and advertising is
paid form of non-personal communication of goods, services and ideas. आता तुम्हाला एका मिनिटामध्ये विचारलं व्हॉट इज मीन बाय ऍडव्हर्टायझिंग, तर एकच सेंटेन्स सांगता आलं पाहिजे. ऍडव्हर्टायझिंग इज पेड फॉर्म ऑफ नॉन पर्सनल कम्युनिकेशन ऑफ गुड्स, सर्व्हिसेस अँड आयडियाज. परत सांगते, ऍडव्हर्टायझिंग इज पेड फॉर्म ऑफ नॉन पर्सनल कम्युनिकेशन ऑफ गुड्स, सर्व्हिसेस अँड आयडियाज. इज इट क्लिअर? Yes. Yes, ma'am. Good. Next point is a personal selling. Personal selling is also one of the element of promotion mix. म्हणजे प्रमोशन मिक्सचे बरेच एलिमेंट आहेत ज्यामध्ये ऍडव्हर्टायझिंग आहे. आपण प्रमोशन मिक्स ही डिटेल लर्न करणार आहोत युनिट नंबर 4 मध्ये. फक्त इथे शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा. प्रमोशन मिक्स चे एलिमेंट आहेत, ऍडव्हर्टायझिंग आहे, देन पब्लिसिटी आहे, पर्सनल सेलिंग आहे. ओके, हे एलिमेंट आहे. त्यामध्ये पर्सनल सेलिंग, आता ह्या वर्डिंग वरूनच तुमच्या लक्षात येईल इथे आपण काय करतो, तर पर्सनली इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करून सेल करण्याचा प्रयत्न करतो. सो पर्सनल सेलिंग इज अन इम्पॉर्टंट एलिमेंट्स ऑफ प्रमोशन मिक्स अँड इफेक्टिव्ह प्रमोशनल टूल्स. आता हे इफेक्टिव्ह का बरं म्हटलं असेल सांगा बरं. हा इफेक्टिव्ह असाच वर्ड दिलेला आहे का पर्सनल सेलिंगला? नाही. सो पर्सनल सेलिंग इज व्हेरी इफेक्टिव्ह टूल ऑफ प्रमोशन. इट इज अ पर्सनल फॉर्म ऑफ कम्युनिकेशन. पर्सनल सेलिंग म्हणजे काय, तर पर्सनल फॉर्म ऑफ कम्युनिकेशन आहे. जसं की आता मला एखादी वस्तू विकायची आहे, जसं आपण लास्ट एक्झाम्पल घेतलं. सपोज मला प्राचीला एखादी वस्तू विकायची, तर मी तिला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करेन की त्या वस्तूची इन्फॉर्मेशन देईन, आधी तिला कन्व्हिन्स करेन आणि ती वस्तू कशी ती परचेस करेल ह्यावरती माझं कॉन्सन्ट्रेशन असेल. लक्षात येते? म्हणजेच काय, आता प्राचीचं एक थिंकिंग वेगळं आहे, देन कीर्तीचं थिंकिंग वेगळं आहे, तिचा ऍटिट्यूड वेगळा आहे. प्राची काय म्हणेल की मला ब्रँडेड वस्तू वापरायला आवडतात, देन कीर्ती काय म्हणेल मला रिझनेबल वस्तू वापरायला आवडतात. आपण असं एक एक्झाम्पल घेऊ. ओके, म्हणजेच हे दोन वेगवेगळे जेव्हा पर्सन आहे, दोन वेगवेगळे कस्टमर आहेत, तेव्हा मी त्या दोघांचा ऍटिट्यूड कसा आहे तो ऍटिट्यूड लक्षात घेऊन त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करेन आणि त्यांना ती वस्तू परचेस करायला लावेल. म्हणजेच हे फक्त पर्सनल सेलिंग मध्ये होऊ शकतं. सपोज जर आपण ऍडव्हर्टायझिंग टेलिव्हिजन वरती बघितली, ती सगळ्यांसाठी वेगवेगळी असणार आहे का? नाही. क्लास ऑफ कस्टमरला आपण कन्सिडर केले का? नाही. जस्ट आपण ऍडव्हर्टायझिंग इथे काय करतो तर देत असतो. म्हणजे प्रत्येकाचा पॉइंट ऑफ व्ह्यू, प्रत्येकाचा ऍटिट्यूड हा काय करतो, मग ती वस्तू परचेस करायची किंवा करायची नाही हे डिसाइड करतो. पण पर्सनल सेलिंग बरोबर त्याच्या अपोजिट आहे. पर्सनल सेलिंग मध्ये काय सांगितलं जातं, तर तुम्हाला कन्व्हिन्स करायचा इथे प्रयत्न केला जातो, म्हणून इथे इफेक्टिव्ह प्रमोशनल टूल्स आहे असं सांगितलं जातं. सो इट इज अ पर्सनल फॉर्म ऑफ कम्युनिकेशन, हे लक्षात ठेवा. इट इज अ पर्सनल फॉर्म ऑफ कम्युनिकेशन. So personal selling is suitable when the market is concentrated or the product has a high unit value. It is a technical in nature and require a demonstration. For example, demonstration म्हणजे काय, सपोज मी एखादी वस्तू विकते, सेल करते, तर मी त्या कंझ्युमरला त्याचं डिमॉन्स्ट्रेशन देऊन ती वस्तू परचेस करायला, खरेदी करायला भाग पाडतो. म्हणजे आपण डेमो देतो म्हणतो ना. ओके, हा डेमो घ्या, सॅम्पल घ्या, चेक करा अँड देन वी विल परचेस. इज इट क्लिअर पर्सनल सेलिंग? Yes, ma'am. आता शॉर्ट मध्ये जर विचारलं व्हॉट इज मीन बाय पर्सनल सेलिंग, तर काय सांगायचं बघा. पर्सनल सेलिंग इज वन ऑफ द टूल्स ऑफ प्रमोशन. पर्सनल सेलिंग इज व्हेरी इफेक्टिव्ह टूल ऑफ प्रमोशन and personal selling is a personal form of communication. बस, पर्सनल सेलिंग इज अ पर्सनल फॉर्म ऑफ कम्युनिकेशन. हे 3 सेंटेन्स सांगता आले पाहिजे. इज इट क्लिअर? 2 पॉइंट नंबर 5th and 6th. Yes, ma'am. ओके, Yes, चला ma'am. रिपिटेशन घेऊ. नेक्स्ट Yes, ma'am. कोण सांगेल आता व्हॉट इज मीन बाय ऍडव्हर्टायझिंग? Advertising is a paid form of marketing. हा, आता काय सांगायचं, जैदने सांगितलं ना आन्सर. Yes.
काय सांगायचं बघ, ऍडव्हर्टायझिंग इज अ पेड फॉर्म ऑफ नॉन पर्सनल कम्युनिकेशन ऑफ गुड्स सर्व्हिसेस अँड आयडियाज. हे 3 वाक्य येऊ दे. गुड्स सर्व्हिसेस अँड आयडियाज हे 3 वर्ड येऊ दे. ओके. हा गौरी सांग आता परत. Advertising is paid form of non-personal promotion of goods and services. नॉन पर्सनल कम्युनिकेशन. प्रमोशन नाही. प्रमोशन इज व्हेरी डिफरंट कॉन्सेप्ट. अँड कम्युनिकेशन मध्ये बेसिक आधी आपण इन्फो देतो आणि जेव्हा बेसिक इन्फो दिल्यानंतर कंझ्युमर अवेअर झाल्यानंतर मग आपण प्रमोशन करतो. सो तो एका वर्ड वरून मिनिंग चेंज होऊ शकतो. देन नेक्स्ट पॉइंट कोणता बघितला आपण, पर्सनल सेलिंग. पर्सनल सेलिंग कोण सांगेल? कमेंट सेक्शन मध्ये चॅट बॉक्स मध्ये तुमचे हँडचा हे आहे ना सिम्बॉल, तो दाखवला तरी चालेल, म्हणजे माझ्या लक्षात येईल. हा कीर्ती सांग. Personal selling is effective promotional tool, and personal selling is personal form of communication. ओके. पर्सनल सेलिंग इज व्हेरी इफेक्टिव्ह टूल ऑफ कम्युनिकेशन. अँड पहिलं स्टार्ट कुठून कराल? पर्सनल सेलिंग इज वन ऑफ द इम्पॉर्टंट एलिमेंट्स ऑफ प्रमोशन. सेकंड मध्ये येईल पर्सनल सेलिंग इज अ व्हेरी इफेक्टिव्ह टूल ऑफ प्रमोशन. अँड थर्ड इट इज अ पर्सनल फॉर्म ऑफ कम्युनिकेशन. ओके. चला आपण लास्ट पॉइंट कडे जाऊ. पब्लिक रिलेशन. पब्लिक रिलेशन इज ऑल्सो वन ऑफ द टूल्स ऑफ प्रमोशन. पब्लिक रिलेशन, पर्सनल सेलिंग, ऍडव्हर्टायझिंग, पब्लिसिटी हे सगळे काय आहेत तर प्रमोशनचे सब एलिमेंट आहेत. सो पब्लिक रिलेशन. आता पब्लिक रिलेशन ह्या वर्डिंग वरूनच तुमच्या लक्षात येईल. इथे आपल्याला बेसिकली काय करावं लागेल बरं, तर कस्टमर सोबत किंवा जे स्टेक होल्डर आहेत त्यांच्यासोबत गुड रिलेशनशिप बिल्डअप करायचं आहे. सो एव्हरी ऑर्गनायझेशन हॅज टू डील्स विथ द व्हेरियस ग्रुप ऑफ पीपल such as employers, customer, creditors, investor, banker, shareholders, etc., etc. So public relation means maintaining a good relationship of this group or rapport of this group. It is an art and science of establishing relationship between an organization and its key audience. It is the art and science. का म्हटलं असेल? Public relation means build up a good relationship with stakeholder. शॉर्ट मध्ये विचारलं तर काय सांगायचं? व्हॉट इज मीन बाय पब्लिक रिलेशन? पब्लिक रिलेशन मीन्स build up good relationship with the stakeholder. Stakeholder such as, stakeholder मध्ये कोण येतं? एम्प्लॉईज आहेत, कस्टमर आहेत, क्रेडिटर्स आहेत, शेअर होल्डर्स आहेत, बँकर आहेत, इन्व्हेस्टर आहेत, एक्सेट्रा. So public relation means maintain a good relationship, cordial relationship with stakeholder. And stakeholder कोण आहेत हे पुढे सांगता आलं पाहिजे. Stakeholder means okay, banker, investor, creditors, employees, shareholders, customer, etc., etc. Is it clear? Yes, ma'am. Okay. आता पुढे सांगितलं परत त्याने. Public relation is an art and science. Art because here marketer use different skill, different ideas for building good relationship with customer, for building good relationship with stakeholder. Science. Science का म्हटलेलं आहे? Because here marketer use various principle, observation, etc. म्हणजे सपोज तर एखाद्या इन्व्हेस्टर सोबत आपल्याला कम्युनिकेशन किंवा गुड रिलेशनशिप बिल्डअप करायचं आहे, तर आपण काय करतो? आर्ट, काही स्किल यूज करतो. त्याच्यासोबत कसं कम्युनिकेट करायचं, त्याला कसं कन्व्हिन्स करायचं जेणेकरून तो आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये इन्व्हेस्ट करेल. सेम क्रेडिटर्स आपल्याला काय करतात, तर रॉ मटेरियल प्रोव्हाइड करतात. मग क्रेडिटर सोबत गुड रिलेशनशिप बिल्डअप करताना आधी आपल्याला सायन्स सुद्धा उपयोगी पडेल, कारण सायन्स मध्ये आपण ऑब्झर्वेशन करणार आहोत, एक्सपेरिमेंट करणार आहोत, काही रूल्स यूज करणार आहोत. लक्षात येते? म्हणून याला आर्ट आणि सायन्स सुद्धा म्हटलेलं आहे. रिपीट करा बरं. पब्लिक रिलेशन कोण सांगेल?
पब्लिक रिलेशन. हा गौरी सांग. Public relation means maintaining good relationship with stakeholders Very good. such as Mhm. employees, customers, creditors, investors, etc. गुड. व्हेरी गुड. व्हेरी गुड. ओके. सो इथे आपण आपला कोणता क्वेश्चन कंप्लीट झाला सांगा बरं. क्वेश्चन नंबर 3. फंक्शन ऑफ मार्केटिंग. फंक्शन्स ऑफ मार्केटिंग. तो 7 पॉइंट आपण फटाफट हेडिंग लक्षात ठेवू. फर्स्ट मार्केटिंग रिसर्च, सेकंड प्राइसिंग. पॉइंट लक्षात ठेवा, किती रिकॉल होतात बघूया. फर्स्ट आहे मार्केटिंग रिसर्च, सेकंड आहे प्राइसिंग, थर्ड आहे पॅकेजिंग अँड लेबलिंग, देन ब्रँड बिल्डिंग, ॲडव्हर्टायझिंग, पर्सनल सेलिंग, पब्लिक रिलेशन. ओके, परत एकदा रिवाइज करते मी. मार्केटिंग रिसर्च, प्राइसिंग, लेबलिंग अँड पॅकेजिंग, ब्रँड बिल्डिंग, ॲडव्हर्टायझिंग, पर्सनल सेलिंग अँड पब्लिक रिलेशन. ओके, आता कोणाच्या लक्षात राहिले सांगा. हातावरती करा. हा केली सांगा. Marketing research, हा. pricing, packaging and labeling, brand building, advertising, personal selling, and public relation. व्हेरी गुड. आणखी कोण सांगणार आहे. सेकंड हँड कोणाचा होता. Marketing research, हा. pricing, labeling, and brand building, advertising, personal selling, and public relation. ओके ओके. सो होप सो तुम्हाला क्वेश्चन क्लिअर झाला असेल. एक मिनिट.